अरे सोहम, तू ऑफिसला चाललायस की ऑफिसवरून आलायस? नाही, ऑफिसवरून आलो. घरी कोण नव्हतं, म्हटलं जरा नाक्यावर जाऊन येतो. सावरी ताई नाही, ती बाहेर गेली आहे वाटतं. यावेळी तू एवढा दमून आलायस आणि चल घरी चल, मी तुला चहा देते. अगं नको, राहू दे, ती येईल इतक्यातच. मी नाक्यावर जाऊन येतो ना तोपर्यंत. चल रे सोहम, आता मम्मी पप्पांच्याही चहाची वेळ झाली, त्यात तुझा एक कपभर चहा. सोहम, लग्नाच्या आधी भेटायचंच तरी आता तुझा वेळ महाग झालाय. हा अगं नाही, असं काही नाहीये. बरं ठीक आहे, चल जाऊया. चल. ये सोहम, ये रे, बस मी चहा आणते. हा बघ. झाला पण. अरे पप्पांनी करूनच ठेवला होता. घे घे सोहम, जरा रिफ्रेश होशील. अरे हे सगळं कशाला? अरे घे रे. दे दे, सॉरी. अरे बिस्किट घे ना. हो. वाह, अशा वेदरमध्ये ना आल्याचा चहा प्यायची मजाच वेगळी आहे. मला आल्याचा चहा आवडतो म्हणून आई नेहमी बनवते. अरे आज किती विंडो शॉपिंग केलं सांगू तुला. या सीझनमध्ये सगळीकडे केवढे सेल लागलेत. आणि त्यानंतर आम्ही एका गाण्याच्या प्रोग्रामला गेलो होतो. हाऊसफुल शो होता. अरे हा, तिथे आम्हाला कोण भेटले असतील सांग बघू. कोण? अरे तेच रे, जे आजकाल आपल्याकडे सारखे येत जात असतात. अरे अभिजित राजे. माझ्या मैत्रिणीला त्यांची ओळख करून हवी होती. काय खुश झाली माहितीये ती. खूप मजा आली. थांब, मी तुला फोटो दाखवते. हे बघ. खरं सांगते सोहम, रिलॅक्स व्हायला अधूनमधून असं काहीतरी करायला हवं. तू आणि शुभ्राने पण कामातून थोडा ब्रेक घ्यायला हवा. हो, जात असतो आम्ही शॉपिंग किंवा मूवीला वगैरे. आणि आसावरी ताईंनी पण स्वतःसाठी थोडा वेळ काढायला हवा. तिला कुठे हे सगळं आवडतं. किचन आणि आवरावर यातच बिझी असते ती. हे बघ. एक मिनिट. अरे काय एवढं मन लावून बघतोयस तू. बघू. अय्या, आसावरी ताई. काय सोहम, मी तुला 2 वेळा बोलले पण तू बोललास नाहीस की आई पण गाण्याच्या शोला गेलीये म्हणून. आणि ते अभिजित राजे पण म्हणाले की मी एकटाच आलोय म्हणून. दोघं एकत्र कसं काय? आय मीन तिचं पण बरोबरच आहे ना सोहम. तू आणि शुभ्रा सिनेमाला जाता, शॉपिंगला जाता. आसावरी ताईचं घर घर सुरू असतं. तिला पण असा ब्रेक हवाच नाही का? नाही म्हणजे मला बोलली असती ना तर आम्ही एकत्रच गेलो असतो. आणि हा, अभिजित राजेंच्या ओळखीनं तिकीट मिळवायचं लक्षातच नाही आलं बघ माझ्या. ताई मी येतो. अरे सोहम, तू काही खाल्लं नाहीस? नाही, नकोय. अरे समोसा खा. चला, कुकिंग कॉम्पिटिशन मध्ये न मिळालेल्या बक्षिसाची फिट्टम फाट झाली. काय गो, गप्प गप्प काय शशी, काय झालं? काही नाही हो आई, एवढं कार्यक्रमाला जायचं ठरवलं आणि साधी तिकीटही नाही मिळाली. आणि अभिजितलाचही नाही भेटले. असू दे गो, असं होतं कधी कधी, काय हरकत आहे. आता तू मला सांग, तू आणि मी आपण दोघेच बाहेर जाणार होतो का कधी? किती छान फिरलो ना आपण, मजा आली की नाही? आणि खरं सांगू का शुभ्रा,
बरंच झालं तिकीट नाही मिळाली ते. अगं बबड्या याच्या आत घरी पोचू ना आपण, त्याला स्वतःच्या हाताने कुलूप उघडायला लागलं ना तर अजिबात आवडत नाही, राग येतो त्याला. आई पण आता कधीतरी असं होणारच की. अगं हो ग, बरोबर आहे तुझं, पण बाहेरून दबून येणाऱ्या माणसाला ना कोणीतरी आपल्यासाठी दरवाजा उघडतंय, उत्साहाने स्वागत करतंय, ह्यातच खूप आनंद असतो. अगं बंद दरवाजाचं कुलूप बघण्यापेक्षा ना जिवंत माणूस कोणीतरी आहे हे जास्त महत्वाचं की नाही. बरोबर आहे तुमचं. आणि सोहमला तर तुम्ही दार उघडण्याची खूपच सवय झाली आहे. हो चल, उशीर झाला ग आपल्याला, नाहीतर ना इथल्या त्या गल्लीत गेलो असतो आपण. त्या गल्लीच्या शेवटाला ना एक दुकान आहे, तिकडे मडक्यातले रसगुल्ले मिळतात. अगं बबड्याला इतके आवडतात ना ते, इतका खुश झाला असता. हो का? पण मग जाऊया की आता. नको ग, उशीर झाला, तो घरी पोचायच्या आत मला घरी पोचायचंय. ठीक आहे, मग एक काम करा, तुम्ही घरी जा, मी त्या गल्लीत जाते आणि रसगुल्ले घेऊन येते. गल्लीच्या शेवटाला आहे म्हणालात ना, मग मिळेल मला दुकान. अशी गेलीस ना ती एकदम शेवटाला आहे. हा येस. आणशील? हो पाहते, तुम्ही नीट घरी पोहोचा. आलेच. अरे बबड्या, आलास तू? आज लवकर आलास घरी? मी नेहमीच्याच वेळेला आलोय, उशीर तुला झालाय. आधी फक्त भाजी मार्केटला जायची, आता इतर उद्योगी असतात ना तुला. बबड्या, अरे सोहम, अरे असं का बोलतोस तू? ऐक ना सोहम. आज जुन्या गाण्यांचा एक छान कार्यक्रम ऐकला. तुम्हाला हा कार्यक्रम खूप आवडेल असं मानून पुढच्या शोची तिकीट पाठवतोय. ओ वाव, कॉफी. थँक्यू सर. सर कसली तिकीट आहे? आज ज्या गाण्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो ना त्याच्या पुढच्या शोची. वाव सर, कोणासाठी आहेत? सर मला नेणार आहात तुम्ही तुमच्या बरोबर? तर सर कधी निघायचं सर आपण? विश्वासला पाठव. विश्वास? सर तुम्ही विश्वासला घेऊन जाणार आहात बरोबर? शट अप मॅडी. सॉरी सर. विश्वास. सोहम, हे सोन्या काय झालं बाळा तुला? हं, आल्यापासून थोडं बोललाही नाहीस माझ्याशी तू. काय रे, काय झालंय? ये, मी तुला ना छान मस्त तेल लावते. आई राहू दे ग. अरे बरं वाटेल तुला, डोकं शांत होईल तुझं. काय रे, तू ऑफिस मध्ये एवढं लवकर का आलास रे? आणि आलास तेव्हा मला सांगितलंही नाहीस, फोनही नाही केलास. ऑफिस मध्ये काही झालंय का? ऑफिसमध्ये काही झालेलं नाहीये. सोहम, मग काय झालंय नक्की? शुभ्रावर वैतागलायस का तू? सकाळी तो एवढासा वाद झाला म्हणून. हा बाळा, दरवाजा उघडाच होता. अगो बाई, अगो हो, माझ्या हातून राहिला बाई उघडा दरवाजा. शुभ्रा, ते दुकान सापडलं ना तुला? झालं काम. अरे सोहम, अरे तेल लाव ना सोहम. याच्या मूडला काय झालं? माहित नाही, आल्यापासून धुसफूस करतोय. मीटिंग मध्ये काहीतरी झालं असावं बहुतेक. सर, फ्लॅट नंबर 102 कुठे आहे? पहिला मजला. ए ऐक ऐक, काय म्हणालास? फ्लॅट नंबर 102 असावरे कुलकर्णी. कुरिअर होतं का? नाही, एक एनव्हलप द्यायचं त्यांना. अच्छा दे ना. अरे मी मुलगा त्यांचा, दे. कोणी पाठवलंय? अभिजित राजे.
मी देतो तिला. ओके थँक्यू सर. नंतर करतो यार. ए सोहम, अरे मी हाक मारते केव्हाची तुला. अरे बघ ना शुभ्राने काय गंमत आणली. अरे बघ तरी तुझा आवडता. अरे बघ ना सोहम. अरे बडके. मला काही नको आई. ए सोहम, अरे काय हे, काय झालंय तुला? इतकी काय चिडचिड करतोयस तू? आईंनी काहीतरी प्रेमाने दिलं होतं रे तुला. अगं नाही नाही, त्याची काही चूक नाहीये ग. माझ्या हातात ना सटकलं ते. आई का करतेस हे सगळं उगाच? मला काहीही नकोय. मला फक्त एवढं सांग, तू अभिजित राजेंबरोबर बाहेर गेली होतीस? ए सोहम, काय बोलतोयस तू? आम्ही अभिस किचन मध्ये गेलो नव्हतो. शुभ्रा, मी अभिस किचन बद्दल नाही बोलत आहे. तू प्लीज तिला कव्हर करू नकोस. मला प्रज्ञानी फोटो दाखवलाय, हिचा आणि अभिजित राजेचा. कुठला फोटो आणि कधीचा? सोहम, अरे काय बोलतोयस तू? सोहम, सोहम. विश्वास आला असेल तर आत पाठव. सर. हा, ते पाकिट दिलंस आसावरी कुलकर्णी? हो सर. काय म्हणलं? नाही नाही, त्यांच्या मुलांनी घेतलं पाकिट, उघडून बघितलं आणि देतो म्हणाले. फोन करायला सांगितलंस? फोन? अरे तुला सांगितलं होतं ना. सो सॉरी सर, ऍक्च्युली मी गडबडीत विसरलो. बट डोंट वरी, मी तिकीट दिलेत व्यवस्थित. काय झालं सर, काही प्रॉब्लेम? हा, नाही नाही, जातो. ठीक आहे सर. सर, विश्वासने तिकीट देऊन सुद्धा त्यांनी फोन कसा केला नाही तुम्हाला? मी कसं सांगू ते? येस सर. सर, आर यू अँग्री? काय? मी कशाला चिडू? नो सर, मला तुमच्या आवाजावरून तसं वाटलं. तू तुझं काम कर, उगाच इकडे तिकडे बघू नकोस. इकडे तिकडे कुठे सर? काय सर इकडे वर? आई, मी बोलते सोहमशी. अगं नाही शुभ्रा, रागाच्या भरात तो बोलून गेला. मला नाही वाईट वाटलं. पण मला नाही आवडलं. आणि ज्याची चूक आहे त्याला ती कळायलाच हवी. मॅडी. सर, हो वरती काही लिकेज नाहीये. गुड. थँक्यू सर. सर, वर बघून आता मला खूप भूक लागली. तुम्ही पण खाऊन घ्या काहीतरी. मी डिनर रेडी करायला सांगते. मॅडी, मला भूक नाही. तिकीट तर मिळाली असतील.
काही कळवलं कसं नाही? फोन करतो. सर सर चला सर, डिनर रेडी आहे सर. मॅडी, मला भूक नाहीये, तुला मी सांगितलं ना. डोंट डिस्टर्ब मी. थँक्यू सर. सोहम, सोहम, संध्याकाळी जे झालं ते जरा जास्तच झालं. शुभ्रा प्लीज यार, आता नको इरिटेट करू. हे बघ, गप्प बसून किंवा चिडचिड करून काहीही साध्य होणार नाहीये. तो फोन आधी बाजूला ठेव बरं. काही झालं की फोनमध्ये डोकं घालायचं. ह्या बऱ्या पळवाटी असतात रे आजकाल तुमच्याकडे. शुभ्रा फोन दे. मी नाही देणार. माझ्याशी बोलणार आहेस का तू? शुभ्रा प्लीज फोन दे. तू माझ्याशी बोलणार आहेस का नाही? बर, हट्टी आहेस एक नंबरचा. हे धर. सोहम यार, बोल ना माझ्याशी. बोलून प्रश्न सुटतात. डोक्यात गोष्टी नको ठेवूस. हे बघ, स्वतः काहीतरी विचार करतोस, काहीतरी निष्कर्षाला जातोस आणि स्वतःला त्रास करून घेत राहतोस आणि आम्हालाही देतोस. नको करूस ना असं. सोहम यार, प्लीज बोल ना माझ्याशी. जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. आता डोकं नको खाऊ. सगळा मूड खराब केला. अरे, छोट्या छोट्या गोष्टींवरून तुझा मूड खराब होत असतो. आई, अगं जरा पाणी द्यायचं होतं. मग या ना. नाही, तुम्ही झोपायच्या तयारीत असाल ना. सोहम झोपला. मी जागी आहे ना. हो, पण अगं तू ठेव ना. नाही, तुम्ही या. शुभ्रा, अगं काही हवंय का तुला? काही नकोय, काही नकोय. सहज आले, झोप येत नव्हती. इथे बसू? हो, बस ना. कोणाचे फोटो आहेत? बबड्याचे. बघू. बघ ना, किती गोड होता ना माझा राजा. हा बघ, यात ना तो 8 वर्षाचा होता. कसा रुसलाय बघ. हा रुसलाय? रागावला होता माझ्यावर खूप तो तेव्हाही. काय झालं होतं? मी त्याचा भांग पाडला होता ना, त्याला अजिबात आवडला नव्हता. पण केवढा रागावलाय बघ. तो रागावला ना की पटकन काही बोलून जातो ग. खरंच मी नाही मनाला लावून घेत त्याचं बोलणं. म्हणजे त्याच्या मनात काही नसतं ग. शेवटी आई हक्काची असते की नाही. आईवरती नाही रागवणार तर कोणावर रागवणार. पण तसा शांत आहे हो तो. मला नाही वाईट वाटत. आणि तूही नको मनावर घेऊस त्याचं बोलणं. चिडू नकोस त्याच्यावर यावरून. चिडले नाही हो मी त्याच्यावर. फक्त त्याला समजवायचा प्रयत्न करते. ठेवतेस तिकडे. तुम्ही काळजी नका करू. तुमच्या दोघांमध्ये नाही पडणार मी पण ओळखते ना त्याला. शेवटी माझंही प्रेम आहेच ना त्याच्यावर. फक्त विचार न करता काहीतरी बोलतो ना, म्हणून सांगत असते त्याला.
बाकी कॉलेज पासून मी पण ओळखते की माझ्यावर सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवरून असाच चिडत राहतो.